हॅलो, वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड. आपल्या सगळ्यांकडेच असे घरामध्ये ड्रॉवर असतात आणि या ड्रॉवरमध्ये सामान ठेवणं खरंच खूप अवघड जातं. कारण बऱ्याच वेळेला आपण घाईमध्ये असतो आणि असंच सामान फेकून जातो, जेणेकरून ड्रॉवर कधी कधी फुल होतं आणि त्यामुळे मग ते लागतसुद्धा नाही. तर प्रत्येक वेळेला आपल्याला कोणतंही सामान घराचं ऑर्गनाईज करून ठेवण्यासाठी ऑर्गनायझरच घ्यायची गरज नसते. घरीसुद्धा आपण टाकाऊपासून मस्त असे ऑर्गनायझर बनवू शकतो. तर तेच तुम्हाला यामध्ये मी दाखवणार आहे. आपल्याकडे भरपूर असे सॉक्सचे पेअर्स असतात, हँकी असतात, तर ते पण व्यवस्थित कसे ऑर्गनाईज करून ठेवायचे आणि त्यासोबत खूप छोट्या मोठ्या ज्या काही अशा वस्तू असतात तर त्या आपल्याला ऐनवेळेला सापडत सुद्धा नाहीत. तेच आज आपण यामध्ये व्यवस्थित कसं ठेवून कसं ऑर्गनाईज करायचं ते पाहूया. तर यासाठी मी सगळं जे काही आहे तर ते आधी साईडला काढून घेतले. काय काय लागणार आहे आणि त्याचे व्यवस्थित असं मी फोल्ड करून ठेवत आहे. मागच्या साईडला टियासुद्धा मला भरपूर असा त्रास देते आणि लहान मुले असले की घरामध्ये पसारा पण होतोच, पण आणि कमी वेळामध्ये कसं हे व्यवस्थित ठेवायचं तेच इथे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे मी सगळं व्यवस्थित आधी घड्या घालून ठेवत आहे. सॉक्सच्या बाबतीत म्हटलं तर ही गोष्ट खूप वेळा आपल्यासोबत घडत असते, कारण त्याचे 2 पेअर असतात आणि आपल्याला कधी कधी एक पेअरच मिळत नाही. तर त्यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरू शकता. तर घरामध्ये जेवढे काही जण राहतात प्रत्येकालाच सॉक्स लागतात, तर प्रत्येकाचेच मी असे पेअर इथे मॅच करून व्यवस्थित असं ते फोल्ड करून ठेवत आहे. तर यासाठी आपल्याला एखादा कार्डबोर्ड लागणार आहे. आपल्याकडे बऱ्याच वेळेला पार्सल येतं किंवा काही घरामध्येच कशाचे जर कार्डबोर्ड असतील त्याचाच वापर करून हे आपल्याला ऑर्गनायझर बनवायचं आहे. इथे मी असा एक कार्डबोर्ड घेतलेला आहे. तर त्यामध्ये तुम्ही फोल्ड करण्यासाठी अजून म्हणजे वेगवेगळे कंपार्टमेंट बनवण्यासाठी दुसऱ्यासुद्धा नॉर्मल कार्डबोर्ड कट करून अशा प्रकारे इथे लावू शकता, जसं की तुम्हाला मी हाताने दाखवत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सेपरेट इथे लावून ठेवू शकता. तर हा कार्डबोर्ड माझ्याकडे इथे अशा प्रकारे मी इथे ठेवलेला असतो ड्रॉवरमध्ये आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला सगळे जे सॉक्सचे पेअर आहेत तर ते डबल मॅच करून फोल्ड करून ठेवायचं आहे. तर फोल्ड करताना अशा पद्धतीने जर फोल्ड केलं तर अजून कमी स्पेस लागते आणि छान प्रकारे ते ऑर्गनाईज होतं, दिसायलाही सुंदर दिसतं आणि त्यासोबत आपल्याला किती पण घाई असेल तरी एका मिनिटामध्येच म्हणता येणार नाही तर काही सेकंदामध्येच हे आपल्याला लगेच आपली जी पेअर आहे तर ते मिळू शकते. अशा प्रकारे मी इथे सर्व जे सॉक्स आहेत तर ते ऑर्गनाईज करून ठेवत आहे. वरच्या साईडला मी सगळे प्रदीपचे सॉक्स ऑर्गनाईज करून ठेवते. त्यानंतर मी माझे खालच्या साईडला सॉक्स ऑर्गनाईज करून ठेवणार आहे आणि त्यानंतर टियाचे. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा हे सॉक्स ऑर्गनाईज करून ठेवू शकता. त्यासोबत तुम्ही इथे रुमालचाही अशा प्रकारे वापर करू शकता. ज्या काही आपल्या हँकी आहेत किंवा छोटं मोठं अजून जे काही असेल ते पण तुम्ही अशा प्रकारे मस्त असं ऑर्गनाईज करून ठेवू शकता. त्यासोबत मी इथे काही मास्कसुद्धा आहेत. आत्ता तेवढी जास्त गरज लागत नाही, पण जर आपल्याला कधी पाहिजे असेल तर ते पण अशा प्रकारे मी इथे फोल्ड करून एका कॉर्नरला ठेवून दिले, जेणेकरून जेव्हा मी हा ड्रॉवर ओपन करेल तर तेव्हा मला इथे माझे सगळे मास्क, हँकी, त्यानंतर सॉक्स मिळणार आणि प्रत्येकाचे पेअरसुद्धा इझिली अवेलेबल होणार. तर कशी वाटली तुम्हाला ही आयडिया नक्कीच कमेंट करून कळवा. किचनमध्ये पण बऱ्याच वेळेला काही जे वस्तू आहेत तर ते कधी कधी संपतात, म्हणजे प्रत्येक वेळेला महिन्यालाच कंप्लीट होतात असं नाही. तर जेव्हा आपण सामान संपतं त्यातलं तर ती वस्तू आपण लगेच जर धुवून ठेवली तर जेव्हा आपण किचन क्लीन करतो तेव्हा आपल्याला खूप जास्त मेहनत घ्यायची गरज पडत नाही. माझा जो हा तेलाचा कॅन आहे तर तो 7 ते 8 दिवसाला संपतो. जेव्हा संपतो तेव्हा मी तो लगेच स्वच्छ धुवून त्यानंतरच जे काही दुसरं तेल आहे तर त्यामध्ये भरते. अशा प्रकारे आपल्या घरातल्या ज्या काही बरण्या असतील, डबे असतील तर ते सुद्धा आपण जेव्हा काही त्यातले जर वस्तू संपल्या, सामान संपलं तर ते लगेच धुवून त्यानंतरच रिफिल करत जा, जेणेकरून आपलं जे किचन आहे ते ऑर्गनाईज राहतं.
संध्याकाळची वेळ झाली की दिवा लावणे, अगरबत्ती लावणे या तर आपण सगळेच जण करतो. पण पावसाळ्यामध्ये कंपल्सरी तुम्ही धूप, अगरबत्ती नक्कीच लावत जा. जेणेकरून पावसाळ्यामध्ये घरामध्ये जो ओलसरपणा असतो त्याचा वाससुद्धा येत नाही आणि छान सुगंध आपल्या घरामध्ये पसरतो. त्याशिवाय माशा, मच्छर, चिलट वगैरे जर येत असतील तर ते पण कापूर लावल्यामुळे जातात. तर तुम्ही कापरचा सुद्धा वापर करू शकता. अशा प्रकारे या गोष्टी आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्या घरातली कामेसुद्धा करताना आपल्याला एकदम प्रसन्न वाटते आणि प्रसन्नतेमध्ये जेव्हा आपण असे काम करतो त्यामुळे थकवा आल्यासारखा वाटत नाही किंवा कामामध्ये चिडचिडसुद्धा होत नाही. कधी कधी किराणा भरताना प्रत्येक वेळेलाच महिन्याला तेवढंच सामान लागतं असं नाही, कारण सामानाचा वापर आपण कधी कमी कधी जास्त करत असतो. तर तसंच माझ्यासोबत पण काहीसं झालेलं. यावेळेस जेव्हा सामान आणलं तेव्हा खूप कमी सामान आणण्यात आलं, कारण खूप जास्त वापर झाला नव्हता. तर त्यामध्ये मेन म्हणजे होतं तर ते म्हणजे शेंगदाणे, जे की मला व्यवस्थित नीट करून ठेवायचे होते. तर जेव्हा पण आपण किराणा सामान आणतो त्यामध्ये अशा काही वस्तू असतात की त्या आपल्याला जर त्यांची लगेच व्यवस्थित काळजी घेतली तर त्या महिनाभर 2 महिने व्यवस्थित आरामात टिकतात. तर तेच मी इथे शेंगदाणे आता भाजूनच नंतर व्यवस्थित भरून ठेवणार आहे. चला, आज मी तुमच्यासोबत मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे. आणि पावसाळा म्हटलं की सगळ्यांनाच वेगवेगळ्या प्रकारची भजी खायला आवडतात. मला तर तसं कुठली पण भजी असेल तरी खूप जास्त आवडतात. तर इथं मी कॉर्न भजी बनवणार आहे. तर त्यासाठी सगळे कॉर्न मी काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे ऑलरेडी मी चांगले व्यवस्थित असे उकडून घेतले होते. तर यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घातले 2 चमचे आणि त्यानंतर 2 वाटी बेसन पीठ घालायचं, कोथिंबीर घालायची आणि त्यानंतर यामध्ये जे काही मसाले आहेत तर ते मसाले घालायचे. मसाल्यांमध्ये मी घातलेलं आहे इथे लाल तिखट, थोडंसं चवीनुसार मीठ, त्यानंतर जिरे आणि धणे पूडसुद्धा घातलेली आहे, जेणेकरून छान मस्त असे आपले जे भजे आहेत ते एकदम मस्त लागतात. आणि यामध्ये नंतर थोडीशी किंचित मी हळदसुद्धा घातलेली आहे. थोडासा कलर छान येतो तर त्यामुळे मी हळदीचा वापर करते. बरेच जण भज्यांमध्ये हळदीचा वापर करत नाहीत, पण मला आवडते आणि छान लागतात सुद्धा. थोडीशी टेस्ट पण वेगळी येते म्हणून मी वापर करते. तर अशा प्रकारे सगळं मिश्रण टाकल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि छान बॅटर झालं की मग थोडा वेळ साईडला ठेवून द्यायचं. एक 5-10 मिनिट ठेवलं तर चालतं, नाही ठेवलं तरी काही हरकत नाही. कोथिंबीर तर सांगितली मी सगळ्यात शेवटी इथे कोथिंबीर घातलेली आहे. आणि अशा प्रकारे हे आपलं बॅटर तयार होतं आणि एकदम मस्त असे टेस्टी हे भजी लागतात. तर जर कोणी ट्राय केली नसतील तर नक्कीच ट्राय करा. आणि मी रेसिपी पहिल्यांदाच ट्राय केलेली आहे, मला पण खूप आवडली आणि घरातल्यांनासुद्धा सगळ्यांनाच खूप जास्त आवडलेली आहे. तर एक 10 मिनिटे मी याला आता साईडला ठेवून देणार आहे, जेणेकरून छान मुरलं जातं. माझे जे काही शेंगदाणे राहिले होते तर ते पण एका साईडला माझं इथे भाजणं चालू आहे. आणि त्यासोबत आता हे तयार झालेलं आहे बॅटर. तर चला म्हटलं आता भजी बनवायला सुरुवात करूया. पण त्याआधी माझ्याकडे नाचणीचे मुरकुल होते, तर आमच्याकडे याला मुरकुलच म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा. तर बऱ्याच वेळेला असं लक्षात ठेवून मी लगेच मग काही जर तळण्याचं काम असेल तर त्यामध्ये मुरकुल किंवा काही पापडसुद्धा असं तळून घेत असते, जेणेकरून घरात लहान मुलं असतील तर त्यांना बाहेरचं काही देण्यापेक्षा घरातलं आपण असं दिलेलं कधीही चांगलं असतं. तर ही पण गोष्ट लक्षात ठेवायची. तर हे पण आता मी लगेच थोडेसे जे मुरकुल आहेत तर ते तळून घेते. आणि नाचणीचे असल्यामुळे ते पण चांगलेच आहेत आपल्या शरीरासाठी. तर हे एका स्टॉल लागला होता एकदा बाहेर, तर तिथून आम्ही घेतले होते आणि बरेच दिवस झालं मी हे वापरत आहे, कधी कधी तळत असते. तर अशा प्रकारे हे पण आता सगळे व्यवस्थित मी तळून घेते. पावसाळा म्हटलं की असे तळलेले पदार्थ खायला सगळ्यांनाच खूप जास्त आवडतं. तर त्यामध्ये अजूनच मग छान लागतं असं घरातलं जे काही स्नॅक्स असेल ते.
इकडे आमच्या टिया बेबीचं मस्त असं खेळणं चालू होतं। तर घरामध्ये जेव्हा आपल्या लहान मुले असतात तर त्यांना असे वेगवेगळे टॉयज दिले किंवा असे क्रिएटिव्हिटीचं काही काम दिलं तर ते पण बिझी होतात आणि आपली पण कामे लवकर होतात। तर तिला हे छोटे छोटे ब्लॉक्स दिलेले आहेत। हिच्याकडे 3-4 प्रकारचे वेगवेगळे आहेत। तिला ज्या गोष्टी आवडतात तेव्हा ती घेत असते आणि तिचं चालू असतं मग असं खेळणं, काही ना काही बनवणं, क्रिएटिव्हिटी करणं। तर तेच इथे तिचं काम चालू आहे। तिचे इकडं खेळणं चालू आहे तोपर्यंत मी असं माझी कामे करून घेते। मुरकूल काढून झाल्यानंतर लगेच मी इथे आता भजी बनवायला सुरुवात केलेली आहे। तर थोडं थोडं बॅटर घेऊन अशा प्रकारे तेलामध्ये टाकायचं। गॅसची फ्लेम आहे ती मी मीडियमच ठेवलेली आहे आणि एक छोटे छोटे अशा हाताने मी इथे भजी सोडत आहे। एकदम छान आणि खरंच खूप टेस्टी लागतात, नक्कीच ट्राय करा। मला तरी खूप आवडली भजी आणि पहिल्यांदा केली होती तर जास्त काही माहीत नव्हतं, पण तरी एकदम छान झालेली आहेत। यामध्ये एक गोष्ट होते तर त्यामुळे ती भजी जी आहे ती थोडीशी काळजीपूर्वक करत जा। तर मी हे जे कॉर्न आहेत तर ते उकडून घेतले होते त्यामुळे होत असेल मे बी। तर कॉर्न कधीमध्ये फुटतात तर माझ्याकडून 2 कॉर्न जे आहेत ते तेलामध्ये फुटली गेली, त्यामुळे तेल उडण्याची शक्यता असते। तर थोडंसं काळजीपूर्वक बनवा, पण खूप छान लागतात भजी। मला तरी पर्सनली खूप जास्त आवडली। हे मी खूप वेळा सांगते, यावरून तर तुम्हाला कळालंच असेल। तर अशा प्रकारे मस्त आता इथे भजी मी तळून घेते। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवली आणि मीडियमच वरती मी सगळी भजी जी आहे ते तळून घेणार आहे, जेणेकरून आतमध्ये पर्यंत चांगली तळली जातात। इवन कॉर्नसुद्धा मस्त तळलं जातं आणि खूप छान लागतात। तर इथे तुम्ही पाहिलेलं आहे की कॉर्न फुटला आणि जोरात भजी साईडला पडला, तर त्यामुळे तेवढी काळजी घ्या। इथे मस्त असा इव्हिनिंगचा ब्रेकफास्ट तयार झालेला आहे। तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून कळवा। या नोटवरती हा व्हिडिओ मी इथेच एंड करते। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब। बाय बाय।